जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण औष्णिक विद्युत प्रकल्प बघणार आहोत। आता तुम्हाला माहिती असेल की औष्णिक विद्युत प्रकल्पावरती प्रश्न येतो। आता या तक्त्यामधील पारसवरती एक प्रश्न आलेला आहे की पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला। एक लहरेवरती देखील प्रश्न आलेला होता आणि परळी वैजनाथ यावरती प्रश्न आलेला आहे। आता बाकीचे जे आहे ते देखील महत्त्वाचे आहे, तर चला बघून घेऊया। एक नंबरला कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये। 2 नंबरला आहे खापरखेडा, हे नागपूरमध्येच आहे बघा, या जिल्ह्यामध्ये। 3 नंबरला आहे दुर्गापूर, हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। नंबर 4 ला आहे पारस, हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे बघा। 5 नंबरला आहे बल्लारपूर, हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। 6 नंबरला कोणतं तर पोखरी, जे भुसावळ जवळ आहे, ते जळगाव या जिल्ह्यात आहे बघा। चला पुढे। 7 नंबरला तुर्भट्रोंबे, हे मुंबई या जिल्ह्यात आहे। 8 नंबरला एकलहरे, हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। 9 नंबरला कोणतं तर चोला, जे कल्याण जवळ आहे, ते ठाणे या जिल्ह्यात आहे बघा। आणि सर्वात शेवटचं परळी वैजनाथ, हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे। हा तक्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। 1 मार्क तुमचा पक्का समजून घ्या या तक्त्यातून। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।